बरोबर व्याख्या होती, पण ती पुरेशी व्याख्या नाही आहे. तर इथे मी खाली तुम्हाला इक्वेशन द्यायचा प्रयत्न केला. देवराई म्हणजे काय? ॲडव्हेंचर फाउंडेशन आणि महालक्ष्मी सभागृह यांच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत वैभव व्याख्यान मालिकेत देवराई या विषयावर सायली पलांडे दातार यांनी खूप छान पद्धतीने सर्वांना माहिती सांगितली. अतिशय त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. याचा भाग आपल्यासाठी. सायलीचा बायोडाटा खूप मोठा आहे. त्यातला मी अगदी थोडासा अंश तुम्हाला सांगतो, म्हणजे तिची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक उत्तम पुरातत्व आणि इतिहास संशोधक आणि पर्यावरण शास्त्र अभ्यासक आहे सायली पलांडे दातार, असं तिचं पूर्ण नाव आहे. बी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स मध्ये तिने केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकॉलॉजिकल रिस्टोरेशन अँड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये तिने केलेलं आहे. आणि MA इन इंडॉलॉजी, म्हणजे भारतीय विद्या ज्याला म्हणतात त्याच्यात ती डिग्री आहे. गेली 17 वर्षांहून अधिक काळ ती या सर्व क्षेत्रात कार्यरत आहे आणि अनेक शासकीय कमिट्यांवर ती कार्यरत आहे किंवा त्याच्यासोबत काम करते. सध्या ते रिसर्च फेलो ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर या UK मधल्या विद्यापीठासोबत कार्यरत आहे. कोकणचे सडे म्हणजे सड्यांवरची एक वेगळी जैवविविधतेच्या करता तिचं खूप छान काम आणि संशोधन आहे. म्हणजे मी सायलीला विनंती करेन की पुढच्या वेळेला जेव्हा सडे फुललेले असतील तेव्हा आपण एक ड्रीम छान या सगळ्या लोकांकरता ऑर्गनाईज करू. कारण कोकणामध्ये खूप सडे आहेत आणि काहीतरी इतके दुर्मिळ आहेत की त्याच्यावर काही ज्या वनस्पती येतात ते बाकी कुठेही दिसत नाही. इतकं सुंदर तिचा अभ्यास त्याच्यावर आहे आणि त्याच्यावरचं संशोधन ती करत असते. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटेड डिपार्टमेंटच्या संपादकीय विभागाची ती सदस्य असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या गॅझेटेडच्या कमिटीचं आणि याचं ती खूप काम करत असते. पुण्याचा इतिहास आणि संस्कृती या विषयावर नॅशनल डेली आणि हिंदुस्तान टाइम्समध्ये तिचं लिखाण किंवा तिचा एक स्वतंत्र कॉलम या विषयावर चालू असतो. वर्ल्ड हेरिटेज साईट्स ज्या आहेत त्याच्या संवर्धनाकरता त्या प्रकल्पावरती संशोधक म्हणून काम करत असते किंवा करते आहे. अजंठा आणि वेरूळ ही लेणी जगप्रसिद्ध आहे. त्याच्याकरता तिने खूप चांगलं, म्हणजे मला ते नाव आठवत नाही पण त्यांच्याबरोबर तिने काम केलेलं आहे आणि खूप रिस्टोरेशनच्या याच्याकरता तिने त्याच्याकरता मनापासून काम केलं आहे. सध्या ती जवळजवळ 9 संस्थांबरोबर अनेक संशोधनात्मक प्रकल्पांवर काम करते आणि आत्तापर्यंत 33 रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर तिने हे केलेले आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. अनेक संस्थांची ती संस्थापक सदस्य आहेत किंवा अनेक संस्था तिने चालू केलेल्या आहेत. अनेक महाविद्यालयात आर्किटेक्चर, टुरिझम, इतिहास, पुरातत्व म्हणजे आर्किओलॉजी आणि भारतीय विद्या म्हणजे इंडॉलॉजी या सगळ्या विषयांवरती लेक्चरर म्हणून कार्यरत असते. अजून बराच बायोडाटा आहे पण मी थोडीशी वेगळी ओळख करून देतो. म्हणजे 25 वर्षावर अधिक काळात अतिशय छान आमची मैत्री आहे. आम्ही सह्याद्रीत आणि अनेक जंगलांमध्ये खूप भटकंती केलेल्या आहेत. अनेक लेणी ज्या आहेत किंवा केव्स म्हणतो आपण त्यांना, मंदिरं, याचं तिने मॅपिंग करण्याकरता मी तिच्याबरोबर त्या मॅपिंग करता गेलो. काही फोटोग्राफी मला तिच्या स्टाईलिंग करायची ती करून मी तिला दिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही भरपूर, कारण आमची जमात एकच आहे, भटक्या जमातीची जाऊ, त्यामुळे आम्ही भरपूर भटकंती केलेली. एक छोटासा किस्सा सांगतो. एक ब्रिटिशकालीन रूट आहे, म्हणजे सगळ्यांना कोयना नगर माहिती आहे. कोयना नगर किंवा समर्थ रामदासांची निळबागची जी रामगड आहे त्याच्यावरती प्रचितगड नावाचा किल्ला आहे आणि तिकडनं एक कोकणात जाणार किंवा कोकणातनं देशावर येणारा एक मार्ग आहे ज्याचं नाव कुंडीघाट आणि तो ब्रिटिशकालीन रूट आहे. आणि आम्ही चौघं, म्हणजे मी, सायली, पिनाकी कर्वे आणि श्रीधर जोशी आम्ही चौघांनी 4 दिवस पळून जाऊ, म्हणजे तो परमिशन नाही. दॅट इज HTR म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व आहे आणि इतके प्राणी आहेत तिथं, म्हणजे वाघ आहे, लेपर्ड आहे, गवे आणि सगळ्यात गोगर आहे म्हणजे अस्वल आहे.
म्हणजे तो शोधला आणि फक्त त्या 4 दिवसात आम्ही चौघच होतो, एकही माणूस दिसला नाही. फक्त अस्वल, गबे, टायगर आणि लेपर्ड यांचे चित्र किंवा पोत दिसले आणि तो पूर्ण हे करून एक्सप्लोर करून आलो आणि त्याच्या आठवणी आता आम्ही तेच बोलत होतो. अशी सगळ्या विविध स्तरांवर विविध विषयांवर अत्यंत झुकून काम करणारी अशी आमची मैत्रीण सायली पलांडे लाभरा आज देवराई. आणि ते फक्त देवराईचं संवर्धन किंवा त्याच्या अंधश्रद्धा याच्यावर जास्त कल्चर काय आहे किंवा सांस्कृतिक भाग किंवा त्या अनुषंगाने ती बोलणार आहे. मी सायलीला विनंती करतो की तिने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. तत्पूर्वी संस्थेची आमची सदस्य उद्धार केळकर हिला एक छोट्या संस्थेच्या वतीने आम्ही गिफ्ट द्यायचोय, ते तिने स्वीकारावं अशी विनंती करतो. आम्ही कुठल्याही प्रकारचे पुष्पगुच्छ देत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिला उपयुक्त वाटतील अशी पुस्तकं आम्ही दिली. धन्यवाद साहेब. आपण कार्यक्रम सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही रविवारी संध्याकाळी सगळ्यांचा आरामाची वेळ आलात आणि ॲडव्हेंचरच्या देशपांडे म्हणून आभार मानते त्यांनी मला अगदी अगत्याने इथे बोलवलं. वसंतोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा काळाच्या निमित्ताने जी काही व्याख्यानमाला चालवलेली आहे आणि त्याच्यात मी सुद्धा समर्पित केली आहे की आपल्याला दिसते शिवाजी महाराजांबरोबर डॉक्टर बालवंत यांचा फोटो आहे आणि मी जो विषय बोलणार आहे त्याची महाराष्ट्राला ओळख कोणी करून दिली असेल तर ती आपल्याला वर्तक सरांनी करून दिली आपल्याला लक्षात येतं. आणि त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मला इथे बोलायची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी खरंच सगळ्यांची आभारी आहे. माझं प्रेझेंटेशन जरी इंग्लिशमध्ये असलं तरी पुढे फोटो जास्त आहे, त्याच्यामुळे इंग्लिश ही फार निघून कारण बोलणं मी मराठीतच आहे. आपल्याला आपण देवराई हे नाव बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असतं आणि प्रत्येक आपल्याकडे जे भारतातली राज्य आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्या पवित्र जी वनं आहेत त्यांना वेगवेगळी नावं आपल्याला सापडतात. आणि ही संकल्पना फक्त भारतापुरती पण मर्यादित नाही आहे. तुम्ही फक्त भारतात नाही तर आपल्याला जगभरात दिसते. पण आज आपण जे बोलणार आहोत ते मुख्यतः पश्चिम भारत आणि महाराष्ट्र, गोवा. मी सुरुवात करते हे 2 चित्रांपासून. आता नुकतेच मला काही महिन्यांची चित्र मिळाली, पेंटिंग्स मिळाली आणि ही आहे चैत्र आणि वैशाखाची. आज आपण वसंतोत्सव म्हणतो आहोत तर त्या वसंतोत्सवाचं मूर्त रूप तुम्हाला इथे या चित्रांमध्ये दिसतंय. तर मला वाटलं की त्यांच्याची सुरुवात आपण याच्यापासून करायला पाहिजे. ही मराठा पंजाब मराठा शैलीत काढलेली चित्र आहे 19व्या शतकातली. आणि पहिल्यांदाच आपल्याला जे महिने आहेत ते त्यांच्या सगळ्या रूढीमध्ये दिसत आहेत. म्हणजे ते हातात आंबा आणि कोकिळ वगैरे घेतलेले महिने इथे तुम्हाला दिसत आहेत. तर आणि हे मराठी महिन्यांचं चित्रीकरण आणि त्याच्याबद्दलच्या कविता आर्यांच्या रूपात इथे दिलेल्या आहेत. तर म्हणजे तुला हे दाखवून आपण एक आठवण करून की कसं की आपण सगळे भारतीय गोष्टी वेगळा आहोत, त्याबरोबर आपण कुठल्याही नैसर्गिक तत्वांचं सुद्धा मानवीकरण करण्याकडे आपली एक सवय आहे. आणि त्याचं हे खूप चांगलं उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे. पुढे जाऊ लागलं अभ्यास जर म्हटलं तर आपल्याला अनेक वेगवेगळे पैलू की त्याचा अभ्यास करता येतो. बऱ्याच पुण्यातल्या अनेक जे वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत त्यांनी तर डेफिनेटली अभ्यास केलेलाच आहे. पण झूलॉजिस्ट आहे, आर्किओलॉजिस्ट आहे, मानववंशी शास्त्रज्ञ आहेत, कर्वे असतील किंवा त्याच्याबद्दलची शोधकुलकर्णीसारखी लोक असतील त्यांनी अभ्यास केला आहे. कोणी हायड्रोलॉजीचा अभ्यास केला आहे, कोणी आर्किओलॉजीमधून किंवा स्थानिकांचं देवरायांमधलं काम अवलंबन आहे, त्याच्यातल्या वनस्पतींचा औषध म्हणून कसा उपयोग होतो, त्याचं धारणा काय आहे, त्याचं व्यवस्थापन काय आहे, अशा अनेक त्याच्या वेगवेगळ्या पैलूंनी आपण देवरायांचा अभ्यास करू शकतो. आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं वादवर्धक सर आणि मानव गाडगे सर यांनी आपल्याला पहिल्यांदा देवराया यांची महाराष्ट्राला ओळख करून दिलेली आहे. आणि नुसती ओळख नाही करून दिली तर त्यांनी अख्खा सह्याद्री पिंजून काढला, त्याच्यात त्यांनी त्या देवराया शोधल्या, त्याचे देवता शोधले आणि त्याचबरोबर
कोणत्या धारणांचा अभ्यास, काय प्रकारच्या मिथकं कुठली आहे त्याच्याबरोबर त्याचा अभ्यास केलेला दिसतो. आता सहज म्हणता लोक काय म्हणतात, देवाच्या नावाने राखलेलं रान म्हणजे देव आहे, अशी अगदी ढोबळ व्याख्या होती. पण ती पुरेशी व्याख्या नाही आहे. तर इथे मी खाली तुम्हाला इक्वेशन द्यायचा प्रयत्न केला. देवराई म्हणजे काय, तर ती पवित्र जागा हवी. म्हणजे ती कुठलीही जागा नाही, तर ती पावित्र्य जपलेली जागा असायला पाहिजे, जी भौतिक अवस्थेत आहे. त्याचबरोबर तिथं वृक्षराजी हवी. साधे सुद्धा कुंडे वृक्ष नाही, तर तुम्हाला ज्याला आपण वृक्षोत्तम म्हणतो असे एकदम क्लायमॅक्स रेग्युलेशनचे वृक्ष तिथे हवे. सार्वजनिक आस्था हवी. तिथल्या सामूहिक समूहाला वाटलं पाहिजे की इथे हे सगळं पवित्र आहे. एकट्या दुसऱ्याला माणसाला वाटून हे चालणार नाहीये. आणि नुसतं वाटून नाहीये, तर त्याचबरोबर त्याचं नियम बनवले की काय करायचं, कधी जायचं, कोणी जायचं, कधी पूजा करणार, काय प्रकारचे निर्बंध असतील, कसं वागायचं आणि सुरक्षा कशी देखील ठेवायची. आणि हे एका पिढीचं काम नाही आहे, पिढ्यापिढ्यांचं काम आहे. परंपरेतून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कुठल्याही लिखित साधनाशिवाय ही परंपरा चालू आहे. आज 10-20 नाही तर काही शतकं ही परंपरा सुरू आहे. त्याच्यामुळे हे सातत्य आहे आणि म्हणून आज आपल्याला ह्या जेवढ्या आधी बघायला मिळतात. आपण जरा ऐतिहासिक मागोवा करू की भारतात एकूण झाड किंवा निसर्गाचं काय प्रकारे उपासना होत आलेली आहे. आपल्याला तर माहिती की आपल्याकडे अनेक झाडांना पवित्र मानून त्यांची पूजा केलेली आहे. म्हणजे आपण कायकच रिलिजिओसा असं पिंपळाला म्हणतो. रिलिजिओसा म्हणजेच धार्मिकरित्या महत्त्वाचा बौद्धिक वृक्ष आहे, त्याची पूजा आपल्याकडे होते. वडाची तर पूजा होते चालेल. तर अशातून आपल्याला ते खातेदोरे खेळायला सुरू होतात आणि आपल्याला अगदी त्याचे खातेदोरे प्रागैतिहासिक काळापासून बघायला सुरू होतात. असं नाही की ते फक्त रामायण महाभारत किंवा नंतरच्या काळात सुरू झालेले आहे. तुम्ही जर नॉर्थ ईस्टमध्ये गेलात तर नॉर्थ ईस्टमध्ये आजही असे अनेक समूह आहेत की ते असं मानतात की चराचरामध्ये जीव आहे आणि जिवंतपणा आहे आणि त्याची आपण पूजा केली पाहिजे. तर शिकार करतानाही आधी ते पूजा करतात, ते परवानगी घेतात आणि मग शिकार केली जाते. तर ते सर्व प्रकारच्या मृत अमृत गोष्टींमध्ये देव त्याची तत्विका आहे. त्याला आपण ॲनिमिझम म्हणतो. म्हणजे ॲनिमल कॅरेक्टर त्याला दिलेलं आहे, जिवंत कॅरेक्टर त्याला दिलेलं आहे. तर ते आपल्याला दिसतं आणि आपल्याला असं लक्षात येतं की लोकांनी काहीतरी अतिमानवी सुपर नॅचरल काहीतरी पॉवर निसर्गात आहे. त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती पण आहे, त्याच्याबद्दल कुतूहल पण आहे, त्याच्यावर अवलंबत्व पण आहे. हे सगळं मिळून त्यांनी त्याच्यात काहीतरी हे महत्त्वाचं आहे आणि याचा आपण आदर आणि त्याच्याबद्दल श्रद्धा राखली पाहिजे. अशा यातून आपल्याला ही भावना पुढे येताना दिसते. आणि इथे मी एक ईशावास्य उपनिषदमधलं पण एक हे दिलं आहे की ज्याच्यातून म्हटलं की हे पूर्ण जग आहे ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामधल्या प्रत्येक जे स्थिर किंवा चल जे काही एलिमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये देवाचा वास आहे. हे देवाचा वास असणं जे आहे ही भावना आपल्याकडे खूप चिरकालापासून आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जर उपभोग जरी घेतला तरी उपभोग घेताना मी ओरबाटणार नाही अशा प्रकारची भावना तुम्हाला दिसते आणि ह्याच्यातूनच पुढे आपल्याला देवाची संकल्पना विकसित होताना दिसते. नेक्स्ट पुढे आपण असं बघतो की जेव्हा माणूस हंटर आणि गॅदरर होता. आता आपल्याकडे लोकांना असं वाटतं की पुरुष हा हंटर होता आणि बाई ही गॅदरर होती. तर असं काही नाहीये. दोघांनी दोन्ही कामं केलेली आहेत असं आपल्याला पुरातत्वीय पुरावे सांगतात. पण त्यामध्ये जो गॅदरिंगचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी जेव्हा स्त्रिया हे गोळा करत होत्या तर त्यांना आणि त्यांची जी प्रजननाची क्षमता आहे त्याच्याशी लोकांनी पृथ्वीशी त्याचा काहीतरी संबंध बांधला आणि एखादं जिवंत प्राणी निर्माण करू शकणारी स्त्री तिच्या जागी पण काहीतरी मातृत्व आहे, काहीतरी महत्त्वाचं पृथ्वीसारखं काहीतरी तत्व आहे अशी काहीतरी भावना तिथे निर्माण आपल्याला झालेली दिसते. आणि त्याच्यातून मदर गॉडेसेस ह्या मातृदेवता ह्या यांच्या संकल्पना पुढे आलेल्या दिसतात. त्याबरोबर आपल्याला जसं वृषभ आहे किंवा शिव आहे याच्यातून आपल्याला मेल प्रोक्रिएशनच्या कल्पना पुढे आलेल्या दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला लिंगाची उपासना केलेली दिसते. आणि आपल्याला तुम्ही जर बघितलं जातकथा असेल किंवा पंचतंत्र किंवा अनेक अशा कथांमध्ये तुम्हाला वृक्षदेवता, जलदेवता, यक्ष, यक्षी याची उदाहरणं मिळतात. तो यक्ष किंवा यक्षी एखादं तळवतरी राखत असतो किंवा एखादं झाडावर बसलेला असतो किंवा
ते राखत असतो. तर ते रक्षण करण्याचं कुठेतरी ती डिग्निटी त्यांनी तशी इमॅजिन केली आणि मी त्याची तुम्हाला काही चित्रही दाखवणार आहे. आपण पुढे बघूया. हे आता मी तुम्हाला हडप्पा 2 सील्स दाखवते. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल तिथे एका झाडामध्ये एका देवतेचं चित्र आहे आणि बाहेर तुम्हाला 7 आकृत्या दिसतात. तर त्या झाडातील देवतेची पूजा तिथे खरं तर चाललेली आहे असं आपल्याला दिसतं. तर तुम्हाला लक्षात येईल की हे 5000 वर्षाच्या सीलवर पण तुम्हाला अशा प्रकारची उपासना दिसते. त्याचबरोबर इथे तुम्हाला असं दिसतं की पिंपळाच्या झाडाची पानं आणि युनिकॉर्न असं एकत्रित करून ते सील इथे तयार केलेलं दिसतं. पुढे आपण जाऊया. पुढे ऐतिहासिक काळ जेव्हा येतो तर आपला भारताचा इतिहासाचा काळ हा बौद्ध जन्मापासून सुरू होतो आणि बौद्ध जन्मामध्ये बुद्धाचा जो जन्म झाला सिद्धार्थाचा तर इथे तुम्हाला दिसतंय की ही महामाया म्हणजे माया देवी आहे आणि ती एका रुक्मिणी नावाच्या एका देवराईत आहे आणि तिने तो वृक्ष पकडून तिने त्याच्या कमरेतून बुद्धाला जन्म दिलेला आहे. हे चित्र तुम्हाला इथे अमरावतीचं शिल्प इथे दिसतंय आणि तिथेही ती त्या देवराईत आहे आणि इथे अर्थातच बुद्ध अदृश्य रूपाने म्हणून दाखवलेला नाहीये पण ती त्या देवराईत आहे आणि तो जन्मलेला त्या याचं दर्शन घ्यायला तुम्हाला इथे झाडामधून यक्ष बाहेर आलेला दिसतो. तर तुम्हाला अगदी त्या काळापासून यक्ष आणि यक्षीची कल्पना दिसते. पुढे जाऊया आपण. आणि आपण जेव्हा सांचीच्या तोरणावर बघतो 2000 वर्षापूर्वी तर तिथेही तुम्हाला पृथ्वीचं रूप असं दिसतं की जिथं जणू काही ती स्त्री आहे आणि तिला ते नवरूपी जे हत्ती आहे ते तिचा अभिषेक करतायत. त्याला आपण अभिषेक लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी असं म्हणतो. तर हे तुम्हाला दिसतं की हे फक्त हिंदू धर्म नाही तर जैन आणि बौद्ध धर्मामध्ये पण हे शुभचिन्ह म्हणून मानलेलं आहे आणि पृथ्वीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि इथे तुम्हाला एक आम्रशाल भंजिका म्हणून ही यक्षी दिसते आहे जी त्या आंब्याच्या झाडाखाली हे म्हणजे राखण केल्यासारखी उभी आहे अशासारखं तुम्हाला तोरणावर दिसते. पुढे जाऊया आपण. हा की आपण पुढे जाता येईल. मी इथे जस्ट थोडे देवराई का महत्वाची म्हणजे एकतर भीती आदर कुतूहल हा मुद्दा आहे पण ज्या डिपेंडन्सीज आहेत का आपल्याला काय फरक मिळतो त्या देवराईमधून हे इथे मी सांगायचा प्रयत्न करते. तुम्हाला माहिती असेल भीमा मुठा वगैरे सारख्या ज्या आपल्या महत्वाच्या नद्या आहेत त्यांचा उगम हा देवराई आहे. आज भीमा बुद्ध भीमेतून उगम पावते ती मुळात देवराई आहे. तिला शंकराच्या जटा म्हटलं गेलेलं आहे आणि ती जी नदी आहे ते शंकराची नामाची घाण म्हटलं गेलेलं आहे. असे आपल्याला ज्याला आपण ह्युमनायझेशन म्हणतो तसं मानवीकरण केलेलं दिसतं. मुठेश्वरमधून मुठा निर्माण होते जी ज्यावर अख्खं आपलं पूर्ण अवलंबून आहे आणि अनेक देवराया ह्या कुठल्या तरी वर्षभर वाहणारे बारमाही झरे किंवा ओढे यांचं संरक्षण करताना दिसतं. हे आज जिथे नळपाणी योजना पोचली नाहीये किंवा जिथे धरणं नाही अशा ठिकाणी हे फार महत्त्वाचं कार्य तुम्हाला इथे करताना दिसतं. त्याचबरोबर आपल्याला मी जसं म्हणते की क्लायमेट इकोसिस्टम आहे वृक्ष पुरुषोत्तम असलेले असे अत्यंत विकसित असलेली परिसंस्था आहे त्याच्यामध्ये दुसरे मोठे झाडं नाही आहेत. त्याच्यात ऑर्किड असतात महाकाय वेली ज्याला रायनास म्हणतात त्या असतात फंगस असतात आणि त्या फंगसचं एक असं नेटवर्क असतं जमिनीखालचं की ज्याच्यातून ते कम्युनिकेट करतात. म्हणजे एकाला काही लागलं तर दुसऱ्यालाही ते समजावं एखाद्याला आजार झाला तर दुसऱ्या झाडांना ते कळावं असं नेटवर्क तुम्हाला दिसतं. म्हणजे खरंच एक खूप प्रगत अवस्थेत जणू एकच जीव आहे आणि तो विविध पद्धतीने तिथे जगतो आहे असं आपल्याला इथे लक्ष देतं. ज्याला आपण प्रादेशिकता म्हणतो की एखाद्या विशिष्ट प्रदेशाधिष्ठित फक्त प्राणी आणि पक्षी सापडतात ते तुम्हाला अनेक देवरायांमध्ये दिसतात. तर त्याच्या पलीकडे कुठे दिसतही नाही असं आहे. तर ते काही मी तुम्हाला दाखवले नाही. आणि काय प्रकारच्या सर्व्हिस आहेत एकतर अधिवास मिळतो प्राणी पक्ष्यांना त्याच्याबरोबर पॉलिनेशन सर्व्हिस आहे सीड डिस्पर्सल आहे सगळ्या बीजांचं जे काही वितरण आहे ते तिथे होतं आपल्याला दिसतं. मातीचं संवर्धन आहे आणि रिसायकलिंगचे फंक्शन्स आहेत. तर त्या सगळ्या प्रकारच्या इकोलॉजिकल सर्व्हिसेस तुम्हाला इथे होताना दिसतात. जीन पूल आणि जीन बँकबद्दल जर आपल्याकडे खूप बोललं जातं तर ते आज कुठल्याही प्रकारचे जे आपल्याला वाईल्ड रिलेटिव्स म्हणतो तर ते आपल्याला तुम्हाला देवरायांमध्ये दिसतात. आणि मेडिकल सर्व्हिसेस पण तुम्हाला तिथे दिसतात. अनेक महत्त्वाचे जे औषधी वनस्पतींचे राखण तुम्हाला देवरात केलेले दिसते. किंवा नाही तो त्याला देवत्व देऊन त्याची पूजा करून त्याचा काय म्हणतात एक सस्टेनेबल यूज तुम्हाला केलेला दिसतो.
पोल्युशन सिंक आणि हीट सिंक तर आहेच, म्हणजे ते कुठल्याही उष्णता शोषते, पोल्युशन शोषते, बायोमास आणि कार्बन सिक्वेस्ट्रेशन तर नक्कीच आहे. आणि इथे फॉरेस्ट फायर वडव्यांना प्रतिबंध करण्याची पण क्षमता डेव्हलप नसते, कारण की सदाहरित जर असली तर ओलाव्यामुळे तुम्ही रोखू शकता. आपण चालू आहोत ते अधिभौतिक किंवा स्पिरिच्युअल भागामध्ये किंवा धार्मिक त्याचे जे काही अंग आहेत ते बघून घेण्यावर. हे जे देवत्व जे आहे, आपण जे देवराईतलं म्हणतो ते जिवंत आहे. ह्या जिवंतपणा मग तो पाण्यातला असो, त्या तिथल्या पशुपक्ष्यांमधला असतो, मातीतला असतो, तो जिवंतपणा खूप अधोरेखित होत असतो सारखा. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तो आदरभाव, भीती, कुतूहल हे तुम्हाला दिसतं. आणि हा जो जिवंतपणा आहे तो अगदी असा गोड, गुलाबी, अगदी काय म्हणतात कृपाशील असं आहे असं नाही आहे. अत्यंत संतापी, कोपणाऱ्या, भयावह वाटणाऱ्या अशा अनेक देवतांचा खरं अधिष्ठान तुम्हाला अशा देवळांमध्ये दिसतं. म्हणजे ते कुठेतरी माणसाच्याच भीतीचं ते म्हणजे त्याचं तिथे मॅनिफेस्टेशन आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये माणूस सुद्धा त्या इकोसिस्टमचा भाग आहे हे पण ते कुठेतरी अधोरेखित करत असतात. आणि आपल्याला म्हणजे त्याच्यात बऱ्याच मग आपण तात्विक अजून चर्चा होऊ शकते, पण मी आता वेळेअभावी जरा पुढे जाते. पण हे सगळं जे आहे देवतेतील जे ज्याला आपण देवता समूह म्हणतो, हा लोकधर्म, लोकदैवत आणि लोकपरंपरांचा भाग आहे. तो आजूबाजूच्या पासून वेगळा नाही आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की फक्त आदिवासींच्याच देवराया असतात, इतर आदिवासी लोकांच्या पण देवराया असतात. आणि जो कुठला समाज किंवा समूह हा फॉरेस्ट ड्वेलिंग आहे किंवा वनात जो राहतो, निवास करतो, तर त्यांच्यासाठी देवराई सारखी संकल्पना आणि ती मूर्त स्वरूपात राखणं हे फार गरजेचं आहे असं आपल्याला दिसतंय. याचा आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं की हे जे देवता दिसतात देवराईचे त्याचं उन्नयन होतं. म्हणजे काय होतं तर बऱ्याचदा लोकांना त्या अंधळ मूर्ती एकूण मोठा जो आपला हिंदू धर्म आहे, म्हणजे आपला पौराणिक धर्म आहे, म्हणजे कृष्ण असेल, राम असेल, शिव असेल, अशा देवतांची किंवा देवींची जोडायचे प्रयत्न पण आपल्याला होताना दिसतात. कारण कुठेही तुम्हाला असं दिसतं की माणसाला मॅजिक्समध्ये समूहाला राहायला आवडत नाही, त्याला मेनस्ट्रीम व्हायला आवडतं. तर ते बदल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि बऱ्याचदा तुम्ही अनेक देवळांमध्ये गेला तर आत्ताच्या पिढीत तुम्हाला असं सांगतं की नाही हा शंकराचाच अवतार आहे, हा देवीचा अवतार आहे, हा महिषासुरमर्दिनीचा अवतार आहे. पण हे दरवेळेस खरं असेलच असं नाही. या बदलत्या भावनांचं बऱ्याचदा तुम्हाला रिफ्लेक्शन दिसतं. आता इथे मी म्हणजे फ्लोरा फोना आणि हे सोडून बाकी काय मटेरियल हेरिटेज आहे, मानवाने काय निर्माण केलेल्या गोष्टी तुम्हाला देवराई दिसतात, त्याची इथे थोडी लिस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तांदळा दिसतो, हे जर तुम्ही आपण बघू म्हणजे तिथे वेगवेगळ्या जे बांधकाम असतं ते आहे, तिथे जे धातूचे गोष्टी असतात, तिथे मास्क असतात, वेगवेगळ्या प्रकारे शिंग असतात. काही ठिकाणी तर आम्ही बघितलं विदर्भामध्ये एलिफंट फॉसिलला सुद्धा देव म्हणून पूजा केलेली आहे, किंवा कोकणामध्ये शार्कच्या हाडाला पण देव म्हणून पूजा केलेली असे तुम्हाला उदाहरणं दिसतात. तर अर्थातच तिथे खूप मोठ्या प्रमाणात दिवे, बेल्स हे नवसासाठी तिथे अर्पण केलेले दिसतात, कधी पारडे अर्पण केलेले दिसतात, विविध देवतांचे टाक तिथे दिलेले दिसतात. अगदी तुम्ही आर्किओलॉजिकली बघितलं तर जुन्या म्हणजे प्रागैतिहासिक मानवाचे जे हत्यारं आहेत ती तुम्हाला तिथे बऱ्याचदा दिसतात. दगडांचे असे मनोरे करून ठेवलेले दिसतात, काही ठिकाणी दीपमाळा वाहिलेल्या दिसतात. आताच्या बदलत्या रूपांमध्ये तुम्हाला मोठी मोठी मंदिरंही तिथे बांधलेली दिसतात. आधी छोट्या देवळ्या असायच्या किंवा उघड्यावरचे देव असायचं, तर ते आता बदलताना दिसतं. मेगालिथ म्हणजे जसं स्टोनहेंज आहे तशा स्वरूपाचे महाकाय दगड उभे केलेले दिसतात. तर ते एका विशिष्ट संस्कृतीचा भाग आहे ज्याला आपण आयर्न एज किंवा मेगालिथिक एज म्हणतो. तो मानवाच्या याच्या विकासामधली एक स्टेज आहे. तर ते तुम्हाला दिसतात, ज्याला स्टोन सर्कल्स वगैरे अशा स्वरूपाचे तिथे स्ट्रक्चर्स दिसू शकतात. आणि अजून मग विविध पूजेचे साहित्य वगैरे दिसतात. आपण फोटोज बघूया ते आहे मला. मी बघितलं म्हटलं तसं की अगदी छोट्या देवळांपासून तुम्हाला मोठी मोठी मंदिरं दिसतात. पण खरे जे कोपणारे आणि कडक असतात ते म्हणतात की आमच्या वरती कुठल्याही प्रकारचं छप्पर नको. का नको तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारची
जर एखादा देव मानतात तर तुम्ही कुठेतरी आजूबाजूच्या निसर्गाशी फारकत घेतात आणि ह्या देवाला ते पसंत नसतं. म्हणून ते बऱ्याचदा तुम्ही कितीही कौल लावा, गाणं घाला, देव म्हणतो की नाही, माझ्या डोक्यावर चक्कर वाजवायचं नाही आणि मला मोकळं ठेवा. तर असं आजही तुम्हाला अनेक कोकणातल्या देवळांमध्ये आढळले. पुढे जाऊया आपण. अशा प्रकारचे तुम्हाला शिंग लावलेले दिसतात. तुम्ही आजही अगदी कधी मनालीला गेलात आणि तिथे यक्षिणीचं मंदिर बघितलं, खरं तर हे एका देवळातच आहे तुझ्या, तर तिथे तुम्हाला अशा प्रकारची शिंग लावलेली दिसतात. गोव्यातही बऱ्याच शिंगाचा लोलप करून घंटा केलेल्या आढळतात. अजून पुढे बघूया. हे आपल्याला काही प्रागैतिहासिक तिथे दगड दिसतात की ज्याच्यावर तुम्हाला अशा प्रकारचे टुटून मास किंवा उभा मास असे तयार केलेले दिसतात. हे प्रागैतिहासिक मानवाचे तिथे पुरावे आहेत आदिवासातले. पुढे बघूया. मूर्ती तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात, मग त्या दगडी असो किंवा मेटलच्या. बऱ्याचदा त्या अशा अस्ताव्यस्त असतात आणि तुम्ही बघता तशा प्रमाणे उघड्यावर असतात. तर आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळणारे जे देव आहेत त्याच्यामध्ये मातृंगा किंवा गॉडेसेस ह्या तिथे दिसतात आणि ह्या बऱ्याचदा नवऱ्याशिवाय असतात, तरी त्या सौभाग्यवती असतात, पण त्या तुम्हाला तिथे दिसतात. आणि पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला मातृसत्ताक पद्धत होती. मातृसत्ताक पद्धत ही एक वेगळ्या प्रकारची सामाजिक व्यवस्था आहे, ती आपल्याकडे नाही आहे आणि नव्हती. ती फार कमी समाजांमध्ये दिसते, काही केरळच्या वगैरे, पण महाराष्ट्रात तुम्हाला दिसत नाही. फक्त देवता मूर्ती खूप आहेत, स्त्री देवता म्हणून ते मातृसत्ताक आहे असं पण म्हणू नाही शकत. तर अशा प्रकारे इथे दिसत, इथे तुम्हाला साती आसरा आणि त्यांचा भाऊ इथे म्हसोबा, त्याचा टाक इथे दिसतोय. पुढे जाऊया. आणि मी म्हणत दगडांबरोबरच तुम्हाला या चल प्रकारचे वेगळे हे दिसतात. इथे तुम्हाला ज्यांना कोकणामध्ये अवसर, शिवकळा किंवा तरंग म्हणतात, तर ते असे लाकडी खांबांवर त्या देवतांचे मुखवटे दिसतात. बऱ्याचदा लाकडी असा हा वाघ बारशीसाठी उभा केलेला खांब आहे. कधी पाणी जे असतं या खांबांमधलं त्यांना देव म्हणून पूजा केलेली असते आणि ते जिवंत पाणी किंवा वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी ते तिथे ठेवलेलं असतं आणि त्याची पूजा केलेली असते. पुढे जाऊया. विरगळ मोठ्या प्रमाणात दिसतात, सतीशिळा आहे तिथे. तर आता बऱ्याचदा तिथे कदाचित जुन्या काळात युद्ध झाली असतील म्हणून किंवा एक हे जुनं ठिकाणी म्हणून आजूबाजूच्या सुद्धा विरगळ आणि सतीशिळा, स्मारकशिळा तिथे आणून ठेवलेल्या तुम्हाला दिसतात. आणि ह्या खूप महत्त्वाचा पुरावा ठरतो की देवराईचं डेटिंग करायला. म्हणजे आता साधारण हे जे अशा प्रकारची जी शैली आहे ही आपल्याला यादव शिलाहार काळात दिसते, साधारण 12व्या शतकात. तर मी म्हणू शकते की कदाचित ही देवराई तेवढी जुनी असावी किंवा इथली उपासना तेवढी जुनी असावी, असे आपण काही निष्कर्ष काढू शकतो. पुढे जाऊया. कधी कधी त्याच्यावर शिलालेखही असतो. आता इथे बघा, इथे परत काही विरगळ आणि सतीशिळा आहे. हे आमचं आंबोलीच्या लिंगोबाचं मंदिर आहे, त्याच्या बाहेरच आहे. आता मंदिर तर नवीन केलं, पण जुनं किती होतं ते समजायला आज मी ही विरगळ वापरू शकतो. तसंच आता हे पण आंबोलीतल्याच एका मंदिराचं चित्र आहे. तर तुम्हाला दिसतं की हे जे मंदिर बांधलं आहे ते पोर्तुगीज पद्धतीने बांधलं. तर किमान 300 वर्ष तरी हे जुनं असेल असं आपण म्हणू शकतो. तर हे असे विविध प्रभाव घेत आपल्याला देवराई व्यवस्था पुढे जाताना दिसते. पुढे जाऊया आपण. आता कशा प्रकारचे देव असतात तर ते त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणून आपण पुढे बघू. पण त्यांचं कुठल्याही वेळेस जेव्हा तुम्ही एखादी देवता बघतात ना, तर ती काय सर्व करते, फंक्शन काय तिचं, पोर्टफोलिओ काय तिचा, हे बघायची फार गरज आहे. तर इथे आपल्याला दिसतं की बऱ्याचशा ज्या देवता आहेत देवराईच्या त्यांना भूत म्हणतात, कधी त्यांना चाळे म्हणतात, कधी त्यांना देवघर म्हणतात, कधी त्यांना राखणदार म्हणतात. तर मुख्यतः ते प्रोटेक्टर्स असतात. कशाचे तर नैसर्गिक गोष्टींचे, पाणी असो किंवा जंगल असो. त्याचबरोबर आपण जसं बघितलं की सुफलन आणि प्रजनन आणि संपन्नता हे महत्त्वाची फंक्शन्स ज्या निभावतात त्या मदर गॉडेसेस आणि वॉरियर गॉडेसेस आपल्याला दिसतात. नंतर पुरुष देवता आपल्याला दिसतात, लिंग स्वरूपाचे असतील किंवा इतर असतील. त्या राहणारे जे समूह आहेत त्यांचे जे पूर्वज आहेत किंवा त्याचा पहिला जो मूळ पुरुष आहे त्यांच्या नावाने सुद्धा देवराया दिसतात आपल्याला. काही हिरोज असतात किंवा बायका असतात ज्यांनी काही पराक्रम गाजवला त्यांच्या नावाने देवराया आहेत. विविध जाती जमातींच्या देवराया आहेत. बाउंड्रीवर असणारे, बाउंड्रीची राखण करणारे, म्हणजे बऱ्याच असं असते की जी गावाची सीमा असते त्याच्या पलीकडून कुठला भूत, राक्षस, चोर येऊ नये सीमेत म्हणून जे प्रोटेक्शन करतात, तर
तसे सुद्धा देवता तुम्हाला इथे दिसतात. काही विविध रोगांवर जसं मरी आई असेल किंवा शीतळा देवी अशा प्रकारचे देवता पण दिसतात. पुढे जाऊया. त्यांच्या उपचार करणारा, काही हरवलेले प्राणी किंवा मुलं शोधून आणणारे देव आहेत. नंतर खाटवाटांचे रक्षण करते आहेत, मुलांना वाचवणारे आहेत. एकमेकांशी पण त्यांचे संबंध असतात. ते एकटे नसतात, त्यांचे परिवार असतात, ते कोणाचे तरी असिस्टंट असतात, ते कोणाचे तरी बॉडीगार्ड असतात किंवा बहीण भाऊ असतात. तर तेही आपण बघूया पुढे जाऊन. आणि डिसिजन मेकर्स असतात आणि सगळेच दरवेळेस हे सगळ्यांवर कोपिष्ट असतात. त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवला नाही तर ते कुंकुमाच्यावर काहीतरी वाईट तुमच्यावर बांधलेलं आणू शकतात. आणि त्यांना बऱ्याचदा तिथे बलिदान किंवा सॅक्रिफाईसची गरज तुम्हाला दिसते. बऱ्याचदा विविध प्राण्यांना सुद्धा देवता रूप देऊन तिथे स्थापित केलेलं दिसतं. पण आपण वाघदेव वगैरे काही बघून उदाहरणं पुढे जाऊया. आणि यांच्या नावांमध्ये तुम्हाला नावांमध्ये बऱ्याच गोष्टी करतात. मग बऱ्याचदा देवांच्या मागे बा लावलेलं असतं. मांडोबा, गिरोबा अशा प्रकारची नावं असतात. थळोबा, थळ, स्थळ याच्यावर तुम्हाला कळतं की तो त्या जागेचा आहे. क्षेत्रपाल म्हणून येतो. चाळोबा असतो. त्याचबरोबर तुम्हाला आई, जाई, काई, अम्मा असे नावाने येणाऱ्या त्या मदर गॉडेसेस असतात. लिंग आहेत, परत ते शिवाशी काही संदर्भ असू शकतो. मी म्हटलं तसं विविध समाजाचा असतो. बेरड, महाल, बामण, पीर अशी नावं तुम्हाला येतात. वीर जे हिरोज आहेत ते बघितले. म्हसोबासारखे देव असतात. नंतर बऱ्याचदा दर्याबाई, डोंगरोबा अशी पण नावं असतात. म्हणजे जे फिजिकल फीचर आहेत त्यांना पण देवता रूप हे केलेलं आहे. आणि गोठण आणि हे पण आपण बघू शकतो. मी म्हटलं तसं ते बऱ्याच ते देव एका देवराईपुरते मर्यादित नसून ते काही गावांचे असतात. 72 खेड्यांचा देव, 84 गावांचा स्वामी किंवा 7 बहिणी आणि त्यांचे भाऊ असतात. बऱ्याचदा की त्यांच्यामध्ये रामायणात कीर्तन भाऊ असतात. दशकोशीतली देवता अशा प्रकारच्या जोड्या किंवा असे समूह दिसतात. आणि बऱ्याचदा ह्या देवराया कशा त्यांच्या जन्माच्या कथा असतात आणि त्याच्यात एक खूप सगळ्यात फेमस आहे आणि बऱ्याच ठिकाणी ती लागू होते. ती बहुळाबाईची कथा आहे. बहुळ नावाचं जे आपलं गाव आहे पुण्यातलं, तिथून ती कथा ओरिजिनेट भारतभर पसरली आहे. की एक गुराखी आहे, तो रानात चरवायला द्यायचा गाई, पण तो गाई परत आल्यावर एक गाय तिचं पानं सोडायचीच नाही, तिचा रिकामा असायचा. आणि मग त्याला कळेना की नक्की हे काय होतंय. म्हणून तो जेव्हा जंगलात जाऊन बघतो तर ती गाय पानं एखाद्या दगडावर सोडत असते. आणि मग हा चिरून तो खोदायला जातो तर त्याच्यातून रक्त बाहेर येतो आणि मग स्वयंभूदेव तिथे तयार होतो आणि त्याच्यावर मग पुढे देवता तिथे स्थापित केली जाते. तर अशा कथा तुम्हाला खूप ठिकाणी सापडतात. अगदी दूधपाकेश्वर म्हणून जे राजापूर जवळचं गाव आहे तिथे पण ही कथा दिसते. त्याचबरोबर मी म्हटलं तसं की तिथे ब्लड येणं वगैरे इथे तर आहे. बऱ्याचदा शंकराच्या जटा वगैरे अशासारख्या पौराणिक कथांमधून म्हणजे असुरांच्या वधांमधून तयार झालेला देवराया पण आहे. दुसरी एक खूप कॉमन जी गोष्ट असते की एखादा भक्त असतो, तो म्हातारा असतो, तो वर्षानुवर्षे देवीच्या दर्शनाला देवाच्या दर्शनाला जायचा. मग त्याला ते जाणं जड व्हायला लागतं. मग देव म्हणतो की मी तुझ्याबरोबर येतो, परत तुझ्या इथे येऊन राहतो. तो फक्त एक अट घालतो की मागे वळून बघायचं नाही आणि मागे वळून बघितलं तर मी पुढे येणार नाही. पण ते भक्ताला राहत नाही, त्याला कळत नाही देवी येते की नाही, याचा आवाज येत नाही कारण काही जणांचा. तो न राहून मागे बघतो आणि देवी तिथेच दिसते आणि मग तिथे ती देवी प्रस्थापित होते. अशा प्रकारच्या कथा तुम्हाला बऱ्याचदा दिसतात. बऱ्याचदा तुम्हाला असं दिसतं की कारवार आणि गोवा परिसरामध्ये पोर्तुगालांना घाबरून तिथे देवराई काढून लपवले असे तुम्हाला दिसतात. तर मी म्हटलं बऱ्याचदा त्यांचे लोकेशन्स पण सिक्रेट असतात. कधी कधी अशा देवराया असतात की देवांच्या शिकारीसाठी राखलेलं रान असतं. त्याला पारद वगैरे सारखे ज्याला आपण पारंपरिक रिच्युअलिस्टिक हंट म्हणतो, होळीच्या वेळेस शिमग्याच्या वेळेस त्याची शिकार केली जाते त्या दिसतात. गवळदेव मी म्हटलं तसं की जेव्हा एकतर मोठ्या पठारांवर जिथे सावली असते तिथे एखादा महाकाय वृक्ष असतो, त्याला बऱ्याचदा मोठा किंवा गवळदेव मानलं जातं आणि तिथे
त्याच्या खाली तुम्हाला मुलं तिथे ठेवली जातात आणि तिथेच जर एखादी मुलं हरवली तरी तुम्ही त्याचा प्रवास वगैरे करून मुलं मिळू शकतात अशी धारणा तुम्हाला दिसते. वाघ पारस हा पण एक मुद्दा आहे की आपल्या गुरांचं रक्षण हवं सगळ्या वाघापासून, त्यासाठी वाघ पारस सारख्या कल्पना आहेत आणि वाघाच्या देवळ्या पण आहेत. पुढे जाऊया आपण हे स्किप करूया. हां इथे थांबूया. मी म्हटलं तसं की सेक्रेट जॉग्राफी जेव्हा पवित्र भूगोलात कसा निर्माण होतो की एक देव नसतो तर त्याचे आजूबाजूला बरेच वाड्यांमधले तो त्या वाड्यांचा स्वामी असतो. बऱ्याचदा तुम्हाला असं दिसतं की 84 गावांचा एक महत्त्वाचा आहे असतो आणि ते देव एकमेकांना भेटायला जातात. कोकणामध्ये कुणकेश्वराला भेटायला तिथे आजूबाजूच्या परिसरात देव चालत जातात किंवा तुम्हाला असं दिसतं की एक काही जे रामजन्मोत्सव वगैरे तो ते एकत्र येतात आणि ते एकत्र साजरे करतात किंवा त्याच्या पालख्या सीमेवर भेटतात. कधी भाऊ असेल तर तो बहिणीला चोळी बांगडी पाठवतो, बहीण असेल तर ती भावाला विडा पाठवते किंवा धोतर पाठवते. तर अशा प्रकारे ते अगदी जसे मानवी व्यवहार असतात तसे ते पण आपल्याला ते व्यवहार करताना दिसतात आणि ह्या परंपरा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की लोकांचा सांस्कृतिक परिघ कसा आहे. आणि मी म्हटलं तसं की ते देव कधीच गाडीतून जात नाही, चालत जातात. त्याच्यामुळे लोकही त्यांच्याबरोबर चालत जातात. आजही तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कावडी बघितल्या किंवा वारी जसं जाते तशा प्रकारे हे चालत जाताना दिसतात कारण ते कुठलीही टेक्नॉलॉजी नाही वापरत. आणि तेच तुम्ही जेव्हा पारधडी शिकार पण म्हणाल तर ती बंदुकीने शिकार करत नाही तर ती शस्त्राने हत्याराने शिकार करणं अपेक्षित असतं, त्याच्यात रक्त सांडेल अशा प्रकारची तिथे नियम असतात. पुढे तसं हे सगळं नियम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. नुसतं आपला देव आहे आणि तो संरक्षण करेल एवढ्या गोळ्या याच्यावर ते विश्वास ठेवत नाही तर त्यांची एक सिस्टीम असते की ज्याच्यामध्ये तिथे काही प्रकारे न्याय निवाडा होतो किंवा शिक्षा दिली जाते. पंचायतात किंवा गावातले जे माणसं असतात ते एकत्र येऊन ते शिक्षा दिली जाते. कोणी चुकीचे कामं केली तर त्याला कधी कधी वाळीत सुद्धा टाकलं जातं आणि त्याचं काय निर्वंश होईल, त्याच्या घराला काम लागेल, त्याची शेतीचं नुकसान होईल, त्याचं काहीतरी वाईट होईल अशा प्रकारचं सामूहिकरित्या एक दडपण आणण्याचा प्रकार तुम्हाला दिसतो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तिथे मी म्हटलं जसं की गोडाचा नैवेद्य असतो त्याचबरोबर तिथे तिखटाचा नैवेद्य पण असतो ज्याच्यामध्ये मांस किंवा कोंबडे किंवा बकऱ्या वगैरे दिले जातात. आणि जे नियम आहेत ते सगळे देवाला विचारून बदलले जातात किंवा उत्सव करायचा देवीला विचारा, त्याला कौल लावा, अशा प्रकारे कौल आणि कारण हा खूप महत्त्वाचा व्यवहार आपल्याला दिसतो. पुढे जाऊया आपण. आणि मी म्हटलं जसं की माझ्या मुलाला नोकरी लागू दे किंवा माझी मुंबईची खोली रिकामी होऊ दे, ते गावामध्ये मायनिंग करायचं की नाही इथपर्यंत देवाला विचारलं जातं. त्याच्यामुळे इतकी श्रद्धा आहे म्हणजे एकीकडे पंचायत राज आणि बाकीच्या गोष्टी असताना तुम्हाला हे सुद्धा दिसतं. इथे पुढे जाऊ इथे मी तुम्हाला जर दाखवते की ते तरंग म्हणून हे देव बाहेर पडले सगळे फिरायला आणि ह्या लोकांच्या अंगात आलेत देव ऍक्च्युली. ते सगळीकडे नाचत नाचत जाऊन दर्शन घेत आहेत. आता इथे ह्या झाडाच्या इथे हा एक देव आहे तर त्याला इथे कोंबडा व्हायला जातो अशा प्रकारचं मी बोलतोय. पुढे बोलूया. कौल प्रसाद मी म्हटलं विविध कारणांसाठी देवाची परमिशन देतात. नेक्स्ट ते कसं देतात तर देवाला उघडं करून त्याच्यावर असे इथे कळ्या लावतात किंवा फुलं लावतात किंवा पैसे लावतात आणि त्याच्याप्रमाणे वेगळ्या प्रकारचे आधी देव तयार आहे की नाही त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये यायला. अगदी कोर्टची केस कशी चालते तशा रूपात ते सगळं चालतं की मग तो ते विचारणार मग हो नाही अशा अल्गोरिदममध्ये ते होत जातं आणि खूप म्हणजे इलॅबरेट असतं आणि खूप सिरियसली केलं जातं. आणि आपल्याला वाटेल की काय ते पाडून टाकतात किंवा काहीतरी खोलेपणा करतात तर इतकी भीती असते की असं शक्यतो होत नाही असं मला तरी निदर्शनास आलंय. आणि त्यांच्यातही असे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, लोअर कोर्ट सगळं असतं. यादी नाही विचारलं तर पुढे जायचं मग अगदी सगळ्यात कधी सिद्धेश्वराला जाऊन विचारूया असं ते असतं. पुढे जाऊया. गाणं सुद्धा असं असतं की हे सगळं करून देवाचा आशीर्वाद अशी नजर आपल्यावर असावी हे सारखं विचारणं. आता आपण फोटोज बघायला लागलो की आपण बघितलं की
आधी होता तो निसर्ग होता, देव आधी अमूर्त स्वरूपात होता, त्यांना मूर्त स्वरूप देताना सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचे तांदळे आणि शिळा दिसतात. यांना ना की डोळी आहेत ना काही आहेत, अशा अनगट शिळांची सुरुवातीला तुम्हाला वंशेत किंवा पूजा दिसते. पुढे जाऊया. नंतर मग तुम्हाला जेव्हा डोळे लावतो तर त्याच्यात प्राण येतो, प्राण फुटला गेला आणि ते जास्त मानवाच्या सारखे आपल्यासारखे दिसणारे देव तयार करण्याचा इथे प्रयत्न दिसतो. आता ही पण अनगट शिळाच आहे, पण 2 डोळे लावल्याने एकूण तिचा चेहरा तयार होतो. किंवा इथे तुम्हाला ही वेगवेगळ्याची सातेरी देवी आहे, तर तिला डोळे लावलेले आहेत. ऍक्च्युली तो दगडच आहे. पुढे जाऊया. कोकणामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या ह्या वारुळांची पूजा दिसते. सातेरी ही आहे माशीचा प्रकार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या वाळवी असतात त्या पण अशा स्वरूपाने राहणाऱ्या असतात. आणि ह्या जी सातेरी देवी आहे तर हिच्या गुडाशी ओल असते नेहमी, तर ती पृथ्वीची योनी कल्पलेली आहे आणि तिची त्याच्यामुळे प्रजननासाठी आणि याच्यासाठी तिची पूजा केली जात असते. आणि त्याच्यातला पुरुष तत्व म्हणजे तिथे राहणारा नाग असतो, तर त्याचीही पूजा केली जाते. तर ही तुम्हाला अनेक देवळांमध्ये दिसतं आणि थोडी नाही तर 15-15 फुटाची वारुळ अजूनही अस्तित्वात आहे. आणि ती तशीच पूजे जिवंत वारुळ आहे, ती काही रिकामी झालेली वारुळ आहे, त्याच्यामध्ये वाळवी आहे, अशी तुम्हाला पूजा केलेली दिसते. हे सुरुवातीचं पूजन आहे. पण मी म्हटलं तसं की मानवाचा बदल करायचा असतो, त्याच्यामुळे तिचं स्वरूप बदलताना दिसतं. हे बदल हा इथं गोकर्ण देव आलेली ऍक्च्युली मध्ये झालेली साईड. आपण पुढची साईड घेऊया. इथे तुम्हाला दिसतं की मागे वारुळ आहे आणि मग पुढे मूर्ती तयार करायचे प्रयत्न दिसतात. इथे त्या वारुळाला चेहरा करून ही महाबळची आहे आणि ही कागलगावची तुम्हाला देवी दिसते, सातेरी देवी. पुढे जाऊया. आणि पुढे तुम्हाला असं दिसतं की मूर्ती स्थापन करायची सुरुवात झालेली दिसते. पुढे आणि तुम्हाला या महिषासुरमर्दिनी सारख्या दिसणाऱ्या पण सातेरी नावाच्या देवता इथे दिसतात. म्हणजे हे आपल्याला असं दिसतं की हे कदंब आणि चालुक्यांच्या प्रभावामुळे झालेलं जास्त आहे. आपण शहरी माणूस गेलं तर त्याला सहज अरे इथे महिषासुरमर्दिनी महिषमर्दिनी म्हणेल, पण ते नाही आहे. तिचं खरं नाव त्या पुजाऱ्याला विचारायचं, तो पुजारी सांगेल की नाही आम्ही सातेरी येऊ. पुढे तसंच आपल्याला जे सह्याद्रीच्या कडेपठारांवर भैरोबा, बहिरी आणि भवानीची बरीच देवराया दिसतात. त्याच्यामध्ये पहिली स्लाइड होती ती पण एक खूप सुंदर भैरवगडच्या शेजारची भैरी भवानीची देवराई आहे. नेक्स्ट कुठेही एक देव बऱ्याच नसतात. तुम्हाला असं पंचायत किंवा असं खूप मोठ्या प्रकारचं छोटे छोटे देवता तिथे ठेवलेल्या दिसतात आणि त्या प्रत्येकाला नावं असतात. तुम्ही कधी गेला आणि तुम्हाला देवता समजून घ्यायच्या असेल तर तिथे तिथल्या पुजाऱ्यांना गाराणं घालायला सांगायचं. मग ते सगळी ती नावं घेतात. इकडच्या वाडीचा तो, तिकडच्या वाडीचा बारामं, तिकडचा निमकरी, तिकडचा हे असे करत करत ते होय महाराजा करत ते सगळी नावं घेतात आणि मग तुम्हाला लक्षात येतं. आणि हे सगळं ओरली आहे, ते कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे. पुढे वनदेव हा एक अजून आम्हाला खूप छान हे मिळाला. ह्या खरं तर शंकराचा किरात अवतार किंवा भिल्लाच्या स्वरूपाचा अवतार आहे. हा जो शिखशिंगणापूरला खरा त्याचा अधिवास आहे. आणि तुम्ही बघा ना, म्हणजे श्रीशैलमचं एक साईड शिखशिंगणापूर आणि शिखशिंगणापूरच्या साईड सगळ्या आपल्या मावळ खोऱ्यात आहे. पानशेच्या भागात आणि कोकण किंवा वगैरे परिसरात तुम्हाला हे वनदेव सापडतात आणि वनदेवाच्या देवराया आहेत. आणि म्हणजे आम्ही आता मध्ये त्याचा अभ्यास करायला गेलो तर आम्हाला सांगण्यात आलं दापसरे वगैरे भागात की शिवकाली तिथे कावडी जायच्या तिथून राजगडावर, म्हणजे कारण यांचं कुलदैवत शिखशिंगणापूर होतं शिवाजी महाराजांचं आणि त्याच्यासाठी तिथे देवराईतून कावडी जायच्या. अशा प्रकारच्या परंपराही तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे देवराया आयसोलेटेड नव्हत्या तर कनेक्टेड होत्या असं आपल्या लक्षात येतं. आणि तिथे तुम्हाला ऍक्च्युली इथे खाली इथे बघा, इथे डुक्कर ऍक्च्युली दाखवलेलं आहे. दोन्हीकडे तुम्हाला रानडुक्कर दाखवलेले आहे. म्हणजे तो अर्जुन आणि किरात वेशातला शिव एकाच रानडुकराची शिकार करायला जातात आणि त्यांच्यामध्ये झटापटीचं ते दृश्य आहे. असं ते आहे. पुढे जाऊया. लिंगोबा मी म्हटलं की शंकराचे वेगवेगळे फॉर्म्स दिसतात आणि बऱ्याच तिथे परत म्हटलं तसं की कुठल्याही प्रकारचं तिथे छप्पर नसतं. बऱ्याचदा शिवपार्वती म्हणून 2 लिंग पण दाखवलेली दिसतात. म्हणजे पाताळ साईडमध्ये दिसतात. हे गोव्यातला देवीचं देव आहे. पुढे जाऊया.
रवळनाथ आणि भूतनाथ हे परत खूप महत्वाचे देव आहे. तर रवळनाथ ओळखायची खूपमध्ये ते म्हणजे त्याच्या खाली नेहमी घोडा असतो. रवळनाथाचा घोडा असतो आणि तलवार असते हातात. त्याचाच नाव भूतनाथ असतो. ही सुद्धा तुम्हाला पुरुष देवता अनेक स्त्री देवता येताना दिसतात पुढे जाऊया. मी म्हटलं तुम्हाला कसं की आपल्या पूर्वजांची पूजा किंवा जो आपला मूळ पुरुष आहे तसं हे हेवाळे नावाचं जे गाव आहे कोकणामध्ये तिथे गवस नावाची लोक आहेत आणि त्या गवसांचा जो पूर्वज मूळ पुरुष आहे त्याला माय गवस म्हणून त्याची पूजा केलेली तुम्हाला इथे दिसते. आणि त्याची तिथे देवराई पण आहे ज्याच्यामध्ये खूप सुंदर सीतेच्या अशोकाची झाडं आहे. पुढे जाऊ. हा एक खूप भयानक दिसणारा पण मस्त असा देव आपल्याला गोवा आणि कोकणाच्या परिसरात दिसतो. याला वेताळ, बेताळ, येताळ, आद्या वेताळ, वेतोबा अशी नावं दिसतात. मराठी लोक जरा जास्त प्रेमाने वेतोबा असं म्हणतात. तिकडे सगळे वेताळ वेताळ म्हणतात. पण अत्यंत म्हणजे भयंकर कधी कधी अक्षरशः एखाद्या स्केलेटन असल्यासारखं त्याचं रूप कधी कधी दिसतं. कधी कधी दाढी दिसते. त्याच्या पोटापर्यंत विंचू असतो. हा पण अत्यंत भयानक दिसणारा पण तुलनेने प्रेम असा राखणदार देव आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. आणि तुम्ही बघता तसं बऱ्याच ठिकाणी तो उघड्यावर आहे. तो कुठल्याही छपराखाली नाही आहे. नेक्स्ट. आणि हा देव आहे हा आपल्या आजगावचा सगळ्यात उंच असा वेताळ आहे. तर तो अशा प्रकारची घुंगूर काठी घेऊन रात्री राखण करत फिरतो अशी धारणा आहे. आणि त्या काठीचा आवाज ऐकायचे पण लोक अगदी छातीलोकपणे सांगतात की आम्ही ऐकतो तो आवाज घोंगडं घेऊन एवढा उंच वेताळ फिरताना आम्ही बघितला आहे वगैरे वगैरे. आणि तो एवढा फिरतो तर त्याच्या चपला झिजतील म्हणून त्याला चपला वाळतात. तर मोठ्या मोठ्या अशा खास अशा लेदरच्या चपला तुम्हाला वाळतात. आणि तो अत्यंत मिश्किल असतो. तो कधी तुम्हाला खोड्या काढतो, तुमच्या स्वप्नात तुमच्याकडे सांगोऱ्या मागतो. असं फार मजेशीर कथा दिसतात. म्हणजे मी अनेक ठिकाणी तर अशा गावातले म्हाताऱ्यांना गाभाऱ्यात जाऊन अशा गप्पा ठोकताना बघितलंय. काय तुझं बा तुझं काय माझ्याकडे लक्षच नाही असं कसा तू करतो. म्हणजे असं अक्षरशः अगदी आपल्या मित्राशी बोलावं अशा पद्धतीने ते 3-3 तास बोलत बसतात त्याच्याशी. इतका तो असा प्रेमाचा देव आहे असं आपल्याला दिसतं. पुढे जाऊया. आणि आपण जेव्हा देशावर येतो तेव्हा मात्र वेताळाची मूर्ती दिसत नाही. आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे वेताळ आहेत. तर अशा प्रकारचे दगड लावून निर्माण केलेले वेताळ त्याला स्टोन सर्कल्स आहेत किंवा अशा प्रकारच्या मातीच्या गुंट्यांसारखे वेताळ दिसतात. आज पुण्यात जी वेताळ टेकडी आहे तर त्याच्यातला जो वेताळ आहे तो आधी असा होता. आजही तुम्ही बघितलं तर तिथे दगड आहे. आणि डी.बी. कोसंबियानी यांनी नोंदवलं की तिथे अशा प्रकारची गुंटी होती वेताळाची. आणि आजही जेव्हा वेताळाची आज सुद्धा जी पालखी निघते ती रात्री 2 वाजता निघते कोकणेनगरवरून वगैरे. खाली एक वेताळ आहे, वरती एक वेताळ आहे. आणि सगळे आपल्याकडचे पैलवान लोक त्याची पूजा करतात की त्यांना त्याच्यामुळे शक्ती मिळावी वगैरे. अजूनही आणि राखतोय तो टेकड्या पुढे राखेल. अजून एक महत्वाची देवता आपल्याला दिसते ती म्हणजे ब्राह्मणी माय. तिचा ब्रह्म किंवा यांच्याशी काही संबंध नाहीये. तर हे जे नाग धारण केले आहे त्याच्यामुळे आपण ब्राह्मणी माय ओळखू शकतो. आणि तिच्यामध्ये स्त्री आणि पुरुष तत्व दोन्हीचा समावेश आहे. ही आता लाकडी मूर्ती आहे. ही आपल्या सावंतवाडीच्या म्युझियममध्ये आहे. आणि अनेक ठिकाणी तुम्हाला या ब्राह्मणी माईच्या देवळाया दिसतात. पुढे आपण जी पहिल्यांदा जी गजलक्ष्मी किंवा अभिषेक लक्ष्मी बघितली तिच्याच सारखी पण ते नाव नसलेली अशा अनेक लोकदेवता तुम्हाला अनेक देवळांमध्ये दिसतात. त्यांना कधी भावाई, भावकाळी, भूमिका, भूमिका, भावेश्वरी, माऊली अशा नावाने त्यांची पूजा होताना दिसते. दगडी मूर्ती खूप सुरेख असतात. त्याच्या खाली पण खूप छान विविध लोक वाद्य वाजवताना वगैरे बोललेली असतात. पुढे जाऊया. अजून काही आहे म्हणजे मी एका देवळात तर अगदी व्हायोलिन वाजवणारा माणूस पण बघितलाय पोर्तुगीज. तर अशा खूप त्या काळातले पण संदर्भ तुम्हाला दिसतात. जसे इथे पण तुम्ही बघितलं तर वेगळाच काहीतरी वेश केलेले झगा घातल्यासारखे लोक पुरुष आहेत. तर याच्यातून आपल्याला काही त्यांचे पण जे काही सांस्कृतिक संबंध आहे आजूबाजूच्या परिसरात ते ओळखता येतात. आणि ह्यामध्ये खरंच म्हणजे स्थानिक कलाकार असूनही अत्यंत सुबक कोरलेले आहेत. तुम्ही असं नाही म्हणू शकणार की काहीच कोरीव काम नाहीये. सुरुवातीला अवघडपणा होता पण तुम्हाला या गोष्टी खरंच खूप चांगल्या दगडांमध्ये आणि बारीकाईने कोरलेल्या दिसतात. पुढे जाऊया. केळवय म्हणून अशीच एक ब्राह्मणी मायसारखीच एक तिच्या हातामध्ये केळ फुलं किंवा कळस असतात. तशी काही दिसतात. पुढे जाऊया. ही भ्रम
एखादा तुम्हाला काही स्वयंभू स्वरूपात दिसते. अनेक वेगवेगळ्या नावाने तुम्हाला दिसतात त्याचे फंक्शन्स पण वेगळे आहेत, पण खूप साधारण सारखंच असतो. पुढे जाऊया. मी म्हणतो तसं वाघदेव, तर वाघाच्या नावाने अशा प्रकारच्या मूर्ती अनेक ठिकाणी तुम्हाला नवकोकणामध्ये दिसतात आणि काही ठिकाणी तर शिकारीला जिवंत बिबट्याचं पिल्लू आणून त्याची पूजा 2 दिवस करून त्याला नवं शिरा खायला घालून त्याला परत जगात सोडतात. अजूनही अशा परंपरा तिथे चालू आहेत आजच्या काळात सुद्धा. नशीब आहे की त्याचं मारत नाही आणि बऱ्याच ठिकाणी काय करतात की वाघोबाचं भय खूप आहे, पण आदर पण आहे, तर त्याला पेशीबाहेर सोडत जातात आणि त्याला हाका मारत त्याला येऊ नको, आम्ही घरी जातो, येऊ नको, परत जा तिकडे म्हणून त्याला तिकडे जाऊन नैवेद्य देतात आणि पळून देतात. आणि काही ठिकाणी तर आता मी बघितले की एखाद्या मुलाला वाघोबाचा वेश करतात आणि त्याला लोक पिटाळत नेतात आणि सीमेच्या पलीकडे सोडून देतात. असे पण काही प्रकार तुम्हाला दिसतात. आणि तसेच आपल्याकडे वारली आणि इतर महादेवपुरामध्ये सुद्धा वाघदेवाची पूजा दिसते, पण ती लाकडावर दिसते अशा प्रकारची. तुम्ही कधी टोलाट किल्ली वरती चढला तर तिथे तुम्हाला एक तो वाघदेव दिसेल. पुढे जाऊया. काही ठिकाणी म्हणत असं महापाषाण युगीन असे दगड उभे केलेले दिसतात. पुढे ही विदर्भातली देवराई आहे. मी आता काही तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण देवराया दाखवते. तर ही पेंच अभयारण्याच्या जवळ असणारा हा एक विन्सेंट कुमारा नावाची देवराई आहे. तर याची अशी गोष्ट आहे की हा जेव्हा त्याच्या आईच्या पोटात होता तर त्या राक्षसापासून वाचवायला देवाने त्याच्या आईला त्या देवराईत सोडलं आणि त्या देवराईमध्ये मुरुड शेंगेची झाड आहे. तिथे किल्ला पण आहे आणि त्या मुरुड शेंगेच्या देवराईमध्ये विन्सेंट कुमारा आहे. तर म्हणजे आपल्या बाळाचं संरक्षण व्हावं, त्याला कुठे रोग नये, तर अशा स्वरूपाचं पूजा करायला तिथे नवस बोलायला लोक येतात आणि हा अनगड दगड हा विन्सेंट म्हणून पूजा केली जाते. पुढे तसंच मी काही कोल्हापूरच्या परिसरात अशा देवराया बघितल्या की सगळे जे गेलेले लोक आहेत त्यांच्या नावाने देव बांधायची छोटी देवळी आणि प्रत्येक देवा झाडाखाली ते ठेवायचं. अशा प्रकारे पूर्वजांच्या स्मृती जपणारी देवराई आहे. कधी कधी एखादा दगड घेऊन ठेवला जातो. तुमचं जे उदाहरण आहे ते तसंच आहे, ही माळुंग्याची आहे. हे आहे कर्नाटकाचं उदाहरण. याला मोठा चंपिके म्हणजे मोठा चंपक असं नाव असलेला हा मोठा महाकाय असा वृक्ष आहे. याचा चाफ्याचा आहे आणि तिथे सोलिका नावाची आदिवासी जात आहे. तर ते अजूनही प्रागैतिहासिक काळासारखेच राहतात आणि ते आजही तिथे मृत्यू झाला एखाद्या समूहाच्या माणसाचा तर त्याच्या नावाने ते दगड आणून ठेवतात आणि त्याची पूजा करतात. कधी गेला PRT सेंच्युरी म्हणून म्हैसूर जवळ आहे ही, तर गिरिगिरी रामस्वामी टेम्पल सेंच्युरी नाव आहे. तर ते नक्की तुम्ही बघा. ही आपल्या संगमनेरच्या परिसरातली आहे. हे मुळात आणि देवराई एकच वृक्ष आहे हा. तो म्हणजे हा पेमगिरीचा महाकाय वृक्ष, हा सगळ्यात मोठा वृक्ष म्हणता येईल आज महाराष्ट्रातला, की जो खूप मोठ्या परिसरात बसला आहे. आता तरी जरा कमी झाला, पण कधी काही 5 एकरच्या परिसरात होता आणि त्या सगळ्याच्या प्राणोत्यांपासून तो परत असा मोठा होऊन एवढा मोठा दिसतोय. तिथे देवराई दिसते आणि तिथे तुम्हाला हे जे तिथे वाघाशी सामना करून जे घरातील पडलेली वीर आहे त्यांची तिथे स्मृती तुम्हाला दिसते. संपत चालेल थोडंच आपण नंतर वाटतं प्रश्न घेऊन तुम्हाला काही असेल तर. ही आता देवराई आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की देवराई आम्ही कुठल्या तरी खोऱ्यांमध्ये किंवा व्हॅलीजमध्ये असतील असं नाही, तर आपल्याकडे कोकणाच्या सड्यांवर सुद्धा काही विशिष्ट ठिकाणी खूप छान देवराया दिसतात. की देवाच्या ओढण्याची देवळी आहे जी सड्यावर आहे. सडा म्हणजे काय, कास सारखी जे पठार असतात की जिथे तुलनेने माती कमी आहे अशा ठिकाणी फार छोटी छोटी जी ज्याला आपण सीझनल किंवा मोसमी जे वनस्पती येतात ज्याच्यात जांभळाचं प्रमाण कमी आहे, बाकीचं न्यूट्रिशन नाही, अशा ठिकाणी तुम्हाला मध्येच कधीतरी अशा मोठ्या देवराया पण दिसतात. आणि यांचं महत्त्व काय, तर ह्या देवरायांमध्ये बऱ्याचदा ते बारमाही पाण्याचे झरे असतात आणि ते जपणारे आणि ते वरती असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी अनेक ठिकाणी पाटाच्या व्यवस्था करून खालच्या वस्तीपर्यंत पाणी आणलेलं जातं. तर ते रक्षण करणाऱ्या या छान ही नौकाईची देवराई आपल्याला इथे दिसते. पुढे जाऊया. ही एक खूप मस्त प्रकारची देवराई आहे. याला आत्ताच आपल्याकडे याच्याबद्दल कुतूहल गेल्या काही वर्षात वाढतंय. 2018 पर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की अशी काही देवराई महाराष्ट्रात आहे. तर याला म्हणतात
जंगली जायफळ जे आहे नटवेल त्याची ही झाड आहे, पण ही कल्टिवेटेड नटवेल नाही आहे, त्याच्यामुळे त्याला कसा वास येत नाही. पण ही जी झाडं जी येतात ती एका विशिष्ट प्रकारच्या जमिनींमध्ये येतात जिथे दलदल आहे. दलदल आहे म्हणजे खाली इतकं पाणी आहे की मुळांना श्वासच घेता येत नाही, म्हणून ती मुळं वरती येतात. अशी जशी खालकुटीची वरती येतात ती आपल्या मिठामुळे वरती येतात, तिथे येतात कारण त्याला खाली श्वास घेता येत नाही. मग त्याची स्कर्ट सारखी अशी पसरतात, कधी अशी वरती येतात गुढीवर आल्यासारखी. तर अशा प्रकारची ही देवराई, तिचं नाव आहे कान्हाची राई. ही आहे परत शेवाळच्या जवळ वापरले, शेवाळच्या परिसरात राजाची राई आहे. आणि अशा आतापर्यंत महाराष्ट्रात 2च नोंदवल्या आहेत. काही गोव्यात आहेत 5-6, कर्नाटकात आहेत आणि केरळात आहेत. आणि कुठेच नाही येतात, म्हणजे भयानक काय म्हणतात दुर्मिळ अत्यंत एंडेंजर्ड असा हा सगळा इकोसिस्टम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं एज. ही मध्ये मी याच्यावर लेख लिहिला होता, त्याचं नावच होतं उत्तर कोकणातली आद्यपणजी. आद्यपणजी का तर आपला जो भारत गोंडावना लँडशी कनेक्टेड होता तेव्हापासूनची ही झाडे, त्या काळातली जी वनस्पती समूह आहे ते तुम्हाला इथे दिसतात, ज्याला रेलिक फॉरेस्ट म्हणतो. आणि सह्याद्रीच्या निर्मितीच्या आधीपासून ही झाडं या जाती अस्तित्वात आहेत. आणि त्या परत आता इथे आहे. खूप कमी ठिकाणी मला हे दिसतं. आणि आता इथे जाणंही खूप म्हणजे धोकादायक नाही तर अतिसंवेदनशील हा तसा भाग आहे. पण ही आतापर्यंत राखली आहे परत गावकऱ्यांनी. म्हणजे ही राई आहे, त्याला नाव आहे कान्हाची राई, आणि ती देवराई आहे. ही देवराई काय वेगळेपण आहे तर ते मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवते. ह्या राईवरचं एक झाड दरवर्षी काढतात आणि ते एक झाड किती मोठं असतं तर 120 फूट 140 फूट. तर शिमग्याला आपलं जे होळी आहे ती सगळ्यात उंच व्हावी म्हणून ह्या 3-4 गावांची ही एक होळी एक झाड ते काढतात आणि त्याला अगदी टेकून देऊन वगैरे ती होळी उभारली जाते की आपलं झाड आणतात. आता आत्तापर्यंत या लोकांनी ही राखली आहे म्हणून आपण खरंच त्यांचे आभारी आहोत. पण आज काय झालंय की ती जी जायफळची राई पडली एकटी, काही बाजूनी घरं आली, काही बाजूने भातशेती आली आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्यात वरच्या बाजूने रबर प्लांटेशन आली. त्याच्यामुळे आज त्याला जो श्वास घेता आला असता आणि ती सतत वाढत राहिली असती तर ते होत नाहीये. त्याच्यामुळे खरं तर हे झाड काढणं तसं योग्य नाही. पण आता लोकांची आपल्याला समजुतीने सांगून काहीतरी करायला लागेल. त्यांच्याही धारणा खूप पक्क्या आहेत, त्यांनाही कदाचित त्यांच्या देवाला विचारायला लागेल आणि देव हो म्हटला तर कदाचित ते ऐकतील असं आपण समजू. बघूया पुढे. तशीच आपल्याला वाटतं की फक्त हिंदू धर्मामध्ये किंवा आदिवासी भागांमध्ये देवराई असं नाही तर आपल्याकडे जैन देवराई पण आहे. आता जैनांमध्ये कसं असतं की 3 प्रकारचे पवित्र स्थळं समजली जातात. एक असतं सिद्धक्षेत्र, कल्याण क्षेत्र आणि अतिशय क्षेत्र. म्हणजे जिथे तीर्थंकरांना केवळ ज्ञान प्राप्त झालं किंवा सिद्धांना ज्ञान प्राप्त झालं तर ती ठिकाणं पवित्र महत्त्वाचे आहेत. पण अतिशय क्षेत्र म्हणजे काय, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बोर्ड बघितले असेल जैन अतिशय क्षेत्र 1001 वगैरे असं. तर अतिशय क्षेत्र म्हणजे जिथे काहीतरी मिराकल घडलं. आणि बऱ्याच ठिकाणी जैनाच्या ज्या जुन्या जागा आहेत जिथे एक्स्ट्रॉर्डिनरी ब्युटी आहे किंवा तिथे पाण्याचा उमाळा आहे, पेरेनियल वॉटर स्ट्रीम आहे किंवा आपल्या जसं काहीतरी स्टॅलेक्टाईट स्टॅलिग्माईट त्यांची केव आहे. तर असं काहीतरी अतिशय वेगळा निसर्गाचा चमत्कार जिथे घडतो त्याला अतिशय क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि अशा आपल्याला काही जैन देवराया कोल्हापूर परिसरात दिसतात. तसंच आपल्याकडे कोकणात एक आणि ही अमरावतीला पीराच्या नावाने सुद्धा देवराई उभारलेली आहे. दुर्दैवाने कोकणातली आत्ता 2 महिन्यापूर्वी कापली गेली आणि ते फारच दुर्दैवी झालं. पण देवकरवाडी पीर त्यांना बुद्धी देव म्हणजे परत देवराई पुनरुज्जीवित झाली. मी म्हटलं तसं वेगवेगळ्या समाज जातींच्या नावाने पण देवराया असं जसं ब्राह्मणांची राहाट असते, महारकळ असतो किंवा बेरडाईची राई. आपल्या अंबोलीमध्ये बेरडी एक होती जी वाघाशी युद्ध करताना गेली, तिच्या नावाने राई आहे, तिला बेरडीची राई म्हणतात. बेरडी म्हणजे हे बेरड हे पण फॉरेस्ट गली असे आहेत. तुम्ही जर रणजित देसाईंची पुस्तकं
उल्लेख तुम्हाला दिसतात. रामोशी किंवा बेरळ अशा स्वरूपाचे त्यांचे उल्लेख येतात. नेक्स्ट, आता चॅलेंजेस आपण बघू. मी आता शेवटाकडेच आले की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं शहरी लोकांचं तर पूर्ण फारकत आहे या नैसर्गिक शैली किंवा या संवर्धन परंपरेशी, आणि आपलं त्याच्यावर अवलंबत्वच नाही. आज आपण जातोय ते ॲस्थेटिक्स काढण्यासाठी, टुरिझम काढण्यासाठी किंवा सौंदर्य अनुभवण्यासाठी किंवा अभ्यासासाठी, पण डिपेंडन्स नक्कीच नाही आहे. पण एक आहे की त्याच्याने आपल्याला कदाचित त्याच्यामागचे शास्त्रीय कारणं करून आपल्याला त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारच्या आस्था निर्माण होतील, ही एक चांगली जागा आहे. दुसरं म्हणजे गावांमध्ये सध्या जे संवर्धनाचं जे स्पिरिट आहे ती आस्था फार कमी होते. आज जी भीती होती, म्हणजे कसं होतं की हे ज्या देवराई निर्माण झाला त्याला आम्ही म्हणतो एज ऑफ मॅजिक. जेव्हा विज्ञानाने काही विज्ञानाचा कार्यकारण भाव न समजला जात होता, अशा समाजाने भीतीपोटी निर्माण केलेली आणि रिस्पेक्टपोटी निर्माण केलेल्या होत्या देवराई. पण आज आता माणसाचं स्थित्यंतर होत आहे. आज आदिवासी शहरी लोकांशी जोडला जातोय, गावकरी अजून जास्त प्रगत होतोय, तर तेव्हा याचं इरोजन डेफिनेटली होतं आहे. पण त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे आता अशा चळवळी नाही आहे की त्याच्याने त्याचं पुनरुत्थान होईल आणि वैज्ञानिक संकल्पना घेऊन आपण ते निसर्गतत्व परत पूजायला लागू आणि संवर्धन करायला लागू. हा खूप मोठा फरक आहे. दुसरा आहे की मटेरियलिस्टिक ॲस्पिरेशन्स, की आज आपल्याला देव कसा पाहिजे, त्याला असं आलिशान माझा बंगला मोठा तसा आपला देवाचा बंगला मोठा पाहिजे, त्यालाही एवढं मोठं अंगण पाहिजे, त्यालाही संगमरवरी हे लावलं पाहिजे. तर ह्याच्यामुळे त्या निसर्गातूनच देव केला पहिल्यांदा केला जातो आणि मग ओबड मूर्ती निर्माण केल्या जातात. आणि हे का करायचं का नाही करायचं याच्या ज्या काही तोंडी चालत आलेल्या परंपरा आहे त्याचं लिखित काहीच नसल्यामुळे मी बोलतो काय तो बोलतो काय, कोणाचं खरं मानावं याच्यामध्ये संभ्रम निर्माण फार होतो गावांकडे. त्याच्यामुळे जो डॉमिनंट असेल, त्याच्याकडे पैसा असेल किंवा सत्ता असेल, तो बदल लगेच करून मोकळा होतो. आज सुद्धा देवराई, म्हणजे आता नुकताच GR आला आहे की देवराईचं संवर्धन व्हावं, पण आजही देवराई ही कोणी एकाची पण असू शकते, सामूहिकरित्या पण असू शकते, शासनाची पण असू शकते. कुठल्याही त्याला लँड पॉलिसी अशी नाहीये की अशा देवराई असेल तर हे करावं आणि हे करू नये असे नियम आता हळूहळू होत आहे. ते आता अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. त्याच्यामुळे आपण आशा करू की काहीतरी नीट त्याच्यातून उदभलं व्हावं. आणि मायनिंग पासून अर्बनायझेशन पर्यंत अनेक प्रॉब्लेम्स आहेत, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपली जी ढासळलेली सौंदर्य दृष्टी. आपल्याला जर निसर्गाचं सौंदर्य दिसलं नाही तर काय, तो जर झाडावर आपल्याला नकोसा वाटायला लागला तर आपण कसा त्याच्यात देव करणार आणि का कसं आपण त्याचे काही करणार. आणि मी म्हटलं तसं की मॉनिटायझेशन, आता बऱ्याच ठिकाणी काही स्कीममधून त्याची मंदिरं बांधली जातात. तर पैसा कसा करता येईल, टुरिझम कसा करता येईल. आता सध्या रत्नागिरीत असं चाललं आहे की आपण पर्यटन विकास केंद्र काढून देवराईमध्ये, मग त्याच्यामध्ये लोकांना कठडे बांधू, बाकं टाकू, स्वच्छतागृह करू. काही ठिकाणी केलं आहे, असं इज्जत गृह नावाने देवराईमध्ये स्वच्छतागृह केलं आहे. अशा प्रकारे जर चेंजेस केले तर एकूण जी कल्पना देवराईंची ती म्हणजे देव राही नाही देव जाई असं होईल आपलं गवमध्ये. हे बघा अशा प्रकारची ही देवराई मंदिरे असं तुम्हाला वाटणारही नाही. किती फारकत येते आजूबाजूच्या निसर्गाशी तुम्हाला कळेल. पुढचा अजून एक फोटो दाखवायचा होता, एक खारेपाटणचं. हो, मूर्तींचे पण कलाकुसर कमी झाले. आता ही आहे ही एक खूप सुंदर भैरी भवानीची राई आहे. ही भैरवगडचीच आहे. मिलिंदने आम्ही गेलो होतो तेव्हा हीच राई. आणि हे जे छान अगदी कौलारू मंदिराचं आता असं झालंय. आणि आता गाड्याही पोचतात. हा, आणि गाड्याही पोचतायत तिथे. तर म्हणजे असं रडायला तर मी आज मला रात्र बुडाला इतकं रडण्यासारखं आहे. पण पुढे जाऊया. हा आपल्या इथल्या सचिन पुणेकर मित्र आमचा, त्यांनीच काढलेला फोटो आहे. बसला इथे. हा, तेच म्हणूनच देवराई कशी असावी तर आधीच्या फोटोसारखी नसावी तर ती अशी असावी असं दाखवायला. इथे कुठेही तुम्हाला कुंपण दिसत नाही, कुठेही मानवी हस्तक्षेप झालेला दिसत नाही. ती छानपणे मत होते आजूबाजूच्या लँडस्केपची. तर हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या मुळात देवराईची मूल्य काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. पुढे जाऊया.
तेच मला हेच म्हणायचं होतं की नक्की आपण देवराई कशाला म्हणायचं आणि त्याचं अस्तित्व कशामुळे आहे, त्या आस्था काय आहे त्या ओळखलं नाही. एका मुद्द्याची नाही आहे ती, सगळ्यांची आहे. मग त्याची मालकी जरी एकट्याची असली तरी ते सामूहिक वन संरक्षण आणि व्यवस्थापन आहे. त्याच्यामुळे याचा आपण नक्कीच भविष्यात विचार करावा. तुम्ही आता बरेच जण शहरातले आहेत तर तुम्ही ते एलियनेशनचा मुद्दा लक्षात घेऊन तुमच्या आस्था कशा बळकट होतील आणि ग्रामीण आस्थाही आपल्याला अजून कशा त्याचं म्हणजे स्खलन होतं ते कमी करता याचा विचार करावा. ही एक मूर्ती आहे, पेंडूर नावाचं गाव आहे नवापूरजवळ. ती पूर्ण अंबिकेची मूर्ती आहे, तिच्या हातात एक मूल आहे. ती जैन यक्षिणी आहे आणि ती पूर्ण त्या झाडात आत गेली आहे. आज तिला काढायचं तर ते झाड मारावं लागेल, त्याच्यामुळे ते तसंच ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारचे मानवी आणि निसर्गाचं एकत्रित स्वरूप आपण कल्पलेलं पाहिजे आपल्या पुढच्या विकासासाठी. आणि देवराई हे आपल्याला खूप चांगला मार्ग त्या दृष्टीने दाखवतो असं मला वाटतं. धन्यवाद. फोटो कुठला आहे? पेंडूर, धामापूर जवळ, मालवण. झाड इंटरेस्टिंग दिसतंय. काय सुंदर आहे. झाड ते फायकस आष्टा आहे. हे पिंपळासारखा दिसतो. हो, खूप मोठं झाड आहे ते. त्याच्यात अर्धी गेली आहे. धामापूर का?